सावंतवाडीची जी शान आहे ती आमचे दीपकभाई केसरकर आहेत. शांती 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 हा त्यांचा मंत्र आहे आणि सावंतवाडी शहरात नेहमी शांती अबाधित राहावी म्हणून ते नेहमी काम करत असतात, लोकांमध्ये मिसळत असतात आणि लोकांच्या मागण्या, लोकांच्या गरजा पूर्ण करण्याचा ते रात्रंदिवस प्रयत्न करत असतात. दुसरं, सावंतवाडी शहरात ज्यावेळी मी फिरत असतो, माझी गेली 15 वर्ष मी सक्रिय राजकारणात काम करतो. 15 वर्षात मी असं बघितलं की लोकांच्या गरजा फार मोठ्या नसतात, छोट्या छोट्या गरजा असतात. पण काही निवडून आल्यानंतर ते बदलतात, लोकांना दिसत पण नाही, त्यामुळे लोक थोडेसे नाराज असतात. ही नाराजी दूर करण्यासाठी दीपकभाईंनी माझ्यासारख्या एका कार्यकर्त्याला ही संधी दिलेली आहे. या संधीचं सोनं करण्यासाठी व लोकांसाठी आपण काहीतरी करावं या प्रामुख्य हेतूने मी आज या रिंगणात उतरलेलो आहे आणि लोकांनाही वाटतं की मी त्यांच्यासाठी काहीतरी करू शकतो, हा लोकांचा विश्वास आहे. त्यामुळे लोकांनी मला तुम्हीच नगरसेवक व्हावं अशी एक शाबासकी दिलेली आहे म्हणा किंवा आशीर्वाद दिलेला आहे आणि त्याप्रमाणे मी कार्य करत आहे. लोकांसाठी आजही मी तत्परतेने काम करतो.